परभणीत जी घटना घडली त्या घटनेमध्ये विजय वाकोडे आणि सूर्यवंशी यांचा तुरुंगात मृत्यू झाला होता। या घटनेला देखील बरेच दिवस उलटून गेले आहेत आणि आज आशिष वाकोडे जे विजय वाकोडे यांचे जे सुपुत्र आहेत ते आज मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता आले आहेत। सर काय सांगाल, एवढ्या दिवसानंतर तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, नेमकं काय स्थिती, एवढ्या दिवस का लागला? परभणीमध्ये जी घटना घडली, संविधानाची विटंबना झाली, या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व माझे वडील विजय वाकोडे करत होते। परभणीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी 7-8 दिवसांमध्ये जे आंदोलन चाललं त्यांनी केलं, पण पोलीस प्रशासनाने जाणून बुजून माझ्या वडिलाला 1 नंबरचा आरोपी केलं, जे की परभणीमध्ये फिरून सगळ्याला शांत करण्याचं आवाहन करत होते। त्यांना 1 नंबरचा आरोपी केलं, दंगलीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आणि जो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा जो भाऊ होता, जो वकिली करत होता, जो आंदोलनामध्ये एका आंदोलनामध्ये फक्त निषेध करण्यासाठी बसला होता, तो शूटिंग करत होता म्हणून त्याला उचललं आणि पोलीस LCBचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, मोंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मरे आणि तुरनर PSI या तिघांनी या सगळ्यांना उचललं आणि इतकी बेदम मारहाण केलेली आहे। याच्यामध्ये त्या सोमनाथचा मृत्यू झाला। या ताणात माझ्या वडिलाला सुद्धा त्यांनी एवढा ताण दिलेला आहे की तुम्हाला आरोपी एक नंबरचा आरोपी केलं ते केलं, पुन्हा दंगल तुम्ही घडवली म्हणून त्यांच्या मागं लागले, त्यांना त्रास दिला, मानसिक त्रास दिला, त्याच्यामुळे माझ्या वडिलाचा सुद्धा यामध्ये जीव गेलेला आहे। आज इतके दिवस मला याच्यामुळे लागले की खूप जण माझ्या घरी भेटायला आले, पण न्याय मला भेटला नाही। शेवटी आमदार सुरेश धस हे माझ्या वडिलाचे निकटवर्ती होते, आमच्या परभणीचे पालकमंत्री होते, त्यांनी माझ्या घरी आले आणि मला त्यांनी त्याच दिवशी शब्द दिला की मी तुझा न्याय मिळवून देईल आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज मी मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी आलो। एवढ्या दिवसामध्ये काय तुमच्यावरती दबाव वगैरे टाकण्यात आला होता की केस मागे घे वगैरे असा काय विषय वगैरे? माझ्यावर दबाव नाही टाकला, पण सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर त्याच्या परिवाराला मॅनेज करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी 50 लाख देतो आणि नोकरी लावून देतो असं आमिष त्याला दिलेलं आहे त्याच्या गावाच्या सरपंचाच्या थ्रू मार्फत। मला आणि माझा गुन्हा घेतला नाही, त्यांनी कोणाचाच गुन्हा घेतला नाही। ज्यांना त्यांनी मारहाण केलेली आहे, ते महिला वत्सलाबाई मानवते नावाची महिला आहे, तिच्या अंगावर पुटं घालून नाचलेले हे पोलीसवाले आहेत, तिची सुद्धा कंप्लेंट घेत नाही ते पोलीसवाले आणि सगळे आता ते सक्तीच्या रिझर्व पाठवलेले आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही अजून। आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, काय प्रमुख गोष्ट सांगणार आहे, काय प्रमुख गोष्टीची मागणी तुमच्याकडून करण्यात येणार आहे? संपूर्ण घटना मुख्यमंत्री साहेबाला ही घटना जी ते त्या दिवशी जे बोलले ते सगळं चुकीचं बोलले, त्यांना या गोष्टीबद्दल माहिती नाही नसावी असं मला वाटतं, पण मी संपूर्ण गोष्ट मुख्यमंत्री साहेबाला पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे की याच्यामध्ये काय झालेलं आहे। पोलीस प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमागे जे दोषी पोलीसवाले आहेत यांना 302चा आरोपी केला पाहिजे, ज्याच्यामुळे सोमनाथचा जीव गेला, त्यांचे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी असेल। आणि सोमनाथ सूर्यवंशीचा परिवार, माझ्या वडिलांनी सुद्धा 40 वर्ष फक्त समाजासाठी काम केलेलं आहे, काहीही केलं नाही, तर आमच्या दोन्ही परिवाराचं पुनर्वसन करावं आणि दोषीला शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे। जसं पण पाहिलं एवढ्या दिवसापासून हा संपूर्ण विषय तो महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकतो ताणला जात आहे, कुठे ना कुठे राजकारण सुरू आहे का आणि राजकारणामुळे कुठे ना कुठे तुम्हाला जो न्याय आहे तो मिळण्यात उशीर होत आहे का? परभणीची जी घटना घडलेली आहे ही जाणून बुजून केलेली घटना आहे, कारण त्या दिवशीच परभणीमध्ये हिंदू मोर्चा झाला होता आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं काम, याच्यातून राजकारण करण्याचं काम हे राजकारणी लोक करत आहेत, पण याच्यामध्ये सामान्य माणसाचा बळी जातो, एक चळवळीतल्या नेत्याचा बळी जातो। आज आमच्या परभणीची चळवळीचा जो नेता होता खरा तो गेलेला आहे आणि सोमनाथचं तर काही विचारा तो लॉ करत होता, त्याचं काही घेणं देणं नव्हतं, बिचारा फक्त आंबेडकर असा मानणारा होता आणि संविधान मानणारा होता म्हणून येऊन बसला होता, पण त्याचा सुद्धा पोलीसवाल्यांनी मारून त्याला मारून टाकलं। ह्या गोष्टीचं राजकारण सुद्धा लोक करायलेत, पण मला वाटतं की मला न्याय जर कोणी मिळून देत असेल तर ते आमदार सुरेश धस मला न्याय मिळवून देतील, ह्या विश्वासाने मी आज मुंबईमध्ये आलेलो आहे। नक्कीच आपल्यासोबत विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे आपल्यासोबत होते, त्यांची एकच प्रामुख्याने मागणी आहे, म्हणजे आता थोड्याच वेळात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि एकच प्रामुख्याने मागणं आहे की आम्हाला न्याय आहे तो मिळावा आणि जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी घेऊन त्याच मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री यांचे जे मागण्या आहेत ते पूर्ण करणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासांमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विकाससह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।